नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। महाराष्ट्रातील निवडणूक निकाल, संपूर्ण विजेत्यांची यादी। आज 2024च्या विधानसभा निवडणुकीत 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, त्यांचे मतदारसंघ आणि पक्ष तपशिलासह सगळ्या पार्टीमधनं कोण कोण उमेदवार निवडून आलेत। ऑल पार्टीचा फिल्टर अप्लाय केलाय, बघूयात। सुरुवातीपासून एक नंबरला आहेत कल्याण शेट्टी, सचिन पंचप्पा, अक्कलकोटमधनं निवडून आलेत, बीजेपीचे उमेदवार आहेत। धर्मराव बाबात्राम, एनसीपी अजित पवारांचे उमेदवार आहेत। आहेरी विधानसभेमधनं आमशा पाडवी, अक्कलकुवामधनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार। अमित भास्कर साटम, बीजेपीचे उमेदवार अंधेरी पश्चिममधनं निवडून आलेत। श्यामकुमार बडोले, एनसीपीचे उमेदवार अर्जुनी मोरगावमधनं निवडून आलेत। नारायण कुचे, बीजेपीचे उमेदवार बदनापूरमधनं निवडून आलेत। अजित पवार, एनसीपीचे उमेदवार बारामतीमधनं निवडून आलेत। चंद्रकांत नवघरे, एनसीपीचे उमेदवार वसमतमधून निवडून आलेत। चौगुले महेश प्रभाकर, बीजेपीचे उमेदवार भिवंडी पश्चिममधनं निवडून आलेत। शंकर हिरामन मांडेकर, एनसीपीचे उमेदवार भोरमधनं निवडून आलेत। मनोज पांडुरंग जामसुदकर भायखळामधनं निवडून आलेत। उद्धव ठाकरेंचे उमेदवार जोरगेवार किशोर गजानन, बीजेपीचे उमेदवार चंद्रपूरमधनं निवडून आलेत। संजय गायकवाड बुलढाण्यातून निवडून आलेत। बंती भांगडिया चिमूरमधनं निवडून आल्यात। बीजेपीचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे चोपड्यामधनं निवडून आल्यात। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल सुरेश नार्वेकर, बीजेपीचे उमेदवार कुलाब्यातनं निवडून आल्यात। राहुल कुल, बीजेपीचे उमेदवार दौंडमधनं निवडून आल्यात। ज्योती गायकवाड धारावीमधनं निवडून आल्यात। काँग्रेसचे उमेदवार अडसकर प्रताप अरुणभाऊ धामणगाव रेल्वे, बीजेपीकडनं निवडून आल्यात। अनंतपूरकर जितेश रावसाहेब, बीजेपीचे उमेदवार देगलूरमधनं निवडून आल्यात। अग्रवाल अनुप भैया ओमप्रकाश, बीजेपीचे उमेदवार धुळे शहरातून निवडून आल्यात। रवींद्र चव्हाण रवींद्र दत्तात्रय, बीजेपीचे उमेदवार डोंबिवलीतून निवडून आलेत। चेतन विठ्ठल तुपे, एनसीपीचे उमेदवार हडपसरमधनं निवडून आलेत। बाबूराव कदम कोहळीकर हातगावमधनं निवडून आलेत। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय कुटे श्रीराम, बीजेपीचे उमेदवार जळगाव जामोदमधनं निवडून आलेत। गोपीचंद पडळकर, बीजेपीचे उमेदवार जतमधनं निवडून आलेत। अर्जुन पंडितराव खोतकर, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जालन्यातनं निवडून आलेत। चंद्रशेखर बावनकुळे, बीजेपीचे उमेदवार कामठीमधनं निवडून आलेत। अतुल भातखळकर, बीजेपीचे उमेदवार कांदिवली पूर्वमधनं निवडून आल्यात। महेंद्र थोरवे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कर्जतमधनं निवडून आल्यात। अतुल बाबा सुरेश भोसले कराड दक्षिणमधनं निवडून आल्यात। मोठा झटका बीजेपीने कराड दक्षिणमध्ये दिला आहे, माजी मुख्यमंत्र्यांना पाडलंय बीजेपीने। अमोल महादेवराव महाडिक, बीजेपीचे उमेदवार कोल्हापूर दक्षिणमधनं निवडून आल्यात। संभाजी शिंदे एकनाथ संभाजी शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कोपरी पाचपाखडीमधनं निवडून आल्यात। महेश संभाजीराजे शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कोरेगावमधनं निवडून आलेत। प्रकाशदादा साळुंके, एनसीपीचे उमेदवार माजलगावमधनं निवडून आलेत। आशुतोष काळे, एनसीपीचे उमेदवार कोपरगावमधनं निवडून आलेत। उत्तम शिवदास जानकर, एनसीपीचे उमेदवार माळशिरसमधनं निवडून आलेत। असलम रमजान अली शेख, काँग्रेसचे उमेदवार आयएनसी मालाड पश्चिममधनं निवडून आलेत। सुनील शंकरराव शेळके, एनसीपीचे उमेदवार मावळमधनं निवडून आलेत। केवळ तुळशीराम काळे, बीजेपीचे उमेदवार मेळघाटमधनं निवडून आलेत। सिद्धार्थ खरात, उद्धव ठाकरेंचे उमेदवार मेहकरमधनं निवडून आलेत। रमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर, बीजेपीचे उमेदवार मोर्शीमधनं निवडून आलेत। मिहीर कोटेचा, बीजेपीचे उमेदवार मुलुंडमधनं निवडून आलेत। अमीन पटेल, काँग्रेसचे उमेदवार मुंबादेवीमधनं निवडून आलेत। किसन कथोरे, बीजेपीचे उमेदवार मुरबाडमधनं निवडून आलेत। राजू खरे, एनसीपीचे उमेदवार शरद पवार गटाचे मोहोळमधनं निवडून आलेत। नितीन काशीनाथ राऊत, आयएनसीचे उमेदवार काँग्रेसचे नागपूरमधनं निवडून आलेत। देवेंद्र फडणवीस, बीजेपीचा मोठा चेहरा नागपूर दक्षिणमधनं निवडून आलेत। जितेंद्र आव्हाड, पवारांचे उमेदवार शरद पवारांचे उमेदवार मुंब्रा कालव्यातून निवडून आल्यात। राजन बाळकृष्ण नाईक, बीजेपीचे उमेदवार नाला सोपाऱ्यातनं निवडून आल्यात। विश्वजित कदम पतंगराव, काँग्रेसचे उमेदवार पलूस कडेगावमधनं निवडून आल्यात। धनंजय मुंडे, मोठी लढत मोठी लीड घेत निवडून आल्यात परळीमधनं। एनसीपीचे उमेदवार अजित पवारांचे उमेदवार धनंजय मुंडे। शंभूराज देसाई, शिंदेचे उमेदवार पाटणमधनं निवडून आलेत। राजेश विटेकर, एनसीपीचे उमेदवार पाथरीमधनं निवडून आलेत। किशोरप्पा पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पाचोऱ्यातनं निवडून आलेत। दामू अण्णा बनसोडे, एनसीपीचे उमेदवार पिंपरीमधनं निवडून आल्यात। कांबळे सुनील ज्ञानदेव, पुणे कॅन्टोन्मेंटमधनं बीजेपीचे उमेदवार। प्रकाश आंबेडकर, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राधानगरी विधानसभेतून।
किरण उर्फ भैया सामंत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजापूर विधानसभेतून, आशिष नंदकिशोर जयस्वाल शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रामटेकमधनं, अमोल धोंडीबाग खताळ शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संगमनेरमधनं, शिवाजी कर्डिले बीजेपीचे उमेदवार राहुरीमधनं शीट काढली आहे। शिवाजी कर्डिले यांनी अमोल जावळे बीजेपीचे उमेदवार रावेरमधनं निवडून आल्यात। दीपक केसरकर सावंतवाडीमधनं निवडून आले। शिंदेचे उमेदवार राजेश उदयसिंग पाडवी बीजेपीचे उमेदवार शहादामधनं निवडून आले आहेत। उदय रवींद्र सामंत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रत्नागिरीतनं निवडून आले आहेत। काशीराम वेचन पावरा शिरपूरमधनं निवडून आले बीजेपीचे उमेदवार। दौलत दरोडा एनसीपीचे उमेदवार शहापूरमधनं निवडून आले आहेत। अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सिल्लोडमधनं निवडून येत आहेत। मनोज कायंदे देवानंद एनसीपीचे उमेदवार सिंदखेड राजामधनं निवडून येत आहेत। राधाकृष्ण विखे पाटील बीजेपीचे उमेदवार शिर्डीतून निवडून येत आहेत। जयकुमार रावल बीजेपीचे उमेदवार सिंदखेडामधनं निवडून येत आहेत। आदिती तटकरे श्रीवर्धनमधून निवडून आले आहेत। रोहित पाटील शरद पवारांचे उमेदवार तासगाव कवठे महांकाळमधनं निवडून आले आहेत। राजू कोरे मोरे एनसीपीचे उमेदवार तुमसरमधनं निवडून आले आहेत। एलानी कुमार उत्तमचंद बीजेपीचे उमेदवार उल्हासनगरमधनं निवडून आले आहेत। आशिष शेलार बीजेपीचे उमेदवार वांद्रे पश्चिममधनं आले आहेत। पंकज राजेश भोयार बीजेपीचे उमेदवार वर्ध्यातनं आले आहेत। कालिदास कोळंबकर वडाळ्यातनं बीजेपीचे उमेदवार निवडून आले आहेत। आदित्य ठाकरे उबाटाचे उमेदवार वरळीतनं निवडून आले आहेत। छगन भुजबळ अजित पवारांचे उमेदवार येवल्यातून निवडून आले आहेत। प्रवीण तायडे बीजेपीचे उमेदवार अचलपूरमधनं निवडून आले आहेत। अचलपूरमधनं मोठा झटका दिला आहे बीजेपीने। गणेश रामचंद्र नाईक बीजेपीचे उमेदवार ऐरोलीमधनं निवडून आले आहेत। रणधीर प्रल्हादराव सावरकर बीजेपीचे उमेदवार अकोला पूर्वमधनं निवडून आले आहेत। किरण यमाजी लहामटे एनसीपीचे उमेदवार अकोल्यातनं निवडून आले आहेत। अकोले विधानसभामधनं महेंद्र दळवी अलिबागमधनं निवडून आले आहेत। अनिल भाईदास पाटील एनसीपीचे उमेदवार अमळनेरमधनं निवडून आले आहेत। दत्तात्रय वळसे पाटील दिलीप वळसे पाटील एनसीपीचे उमेदवार आंबेगावमधनं निवडून आले आहेत। डॉक्टर बालाजी किनीकर शिंदे गटाचे उमेदवार अंबरनाथमधनं निवडून आले आहेत। प्रकाश भारसाखळे बीजेपीचे उमेदवार अकोट विधानसभेतनं निवडून आले आहेत। अभिमन्यू पवार औसाचे उमेदवार बीजेपीचे निवडून आले आहेत। दिलीप मंगलू बोरसे बीजेपीचे उमेदवार बागलांमधनं निवडून आले आहेत। मंदा विजय म्हात्रे बीजेपीचे उमेदवार बेलापूरमधनं निवडून आले आहेत। मंगेश रमेश चव्हाण बीजेपीचे उमेदवार चाळीसगावमधनं निवडून आले आहेत। संतोष दानवे रावसाहेब दानवेंचे चिरंजीव भोकरदनमधनं निवडून आले आहेत। बीजेपीचे उमेदवार तुकाराम रामकृष्ण काटे सेनेचे उमेदवार चेंबूरमधनं निवडून आले आहेत। आहेर राहुल दौलतराव चंदगड बीजेपीचे उमेदवार जगताप शंकर पांडुरंग बीजेपीचे उमेदवार चिंचवडमधनं निवडून आले आहेत। मनीषा चौधरी बीजेपीचे उमेदवार दहिसरमधनं निवडून आले आहेत। गजानन लवाटे उबाटाचे उमेदवार दर्यापूरमधनं निवडून आले आहेत। सरोज आहेर एनसीपीचे उमेदवार देवळालीमधनं निवडून आले आहेत। राठोड संजय दुलीचंद शिंदे सेनेचे उमेदवार दिग्रसमधनं निवडून आले आहेत। अमन चिमलराव पाटील शिंदेचे उमेदवार एरंडोलमधनं निवडून आले आहेत। राजेश भाऊराव बकाणे बीजेपीचे उमेदवार देवळीमधनं निवडून आले आहेत। अग्रवाल विनोद बीजेपीचे उमेदवार गोंदियातनं निवडून आले आहेत। भास्कर जाधव उद्धवबाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार गुहागरमधनं निवडून आले आहेत। उत्कुले तानाजी सखारामजी बीजेपीचे उमेदवार हिंगोलीतनं निवडून आले आहेत। खोसकर हिरामन भिका एनसीपीचे उमेदवार इगतपुरीतनं निवडून आले आहेत। दत्तात्रय भरणे एनसीपीचे उमेदवार इंदापूरमधनं निवडून आले आहेत। जयंत पाटील शिंदे शरद पवारांचे उमेदवार इस्लामपूरमधनं आपली शीट राखली आहे। गिरीश महाजन बीजेपीचे उमेदवार जामनेरमधनं निवडून आले आहेत। मेघना बोर्डीकर पुढे आहेत जिंतूरमधनं बीजेपीचे उमेदवार। नमिता मुंदडा बीजेपीचे उमेदवार केजमधनं निवडून आले आहेत। गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जळगाव ग्रामीणमधनं निवडून आले आहेत। नितीन भाऊ पवार एनसीपी कळवण विधानसभेमधनं। मनोज भीमराव घोरपडे बीजेपी कराड उत्तरमधनं। चंद्रदीप शशिकांत नरके शिंदे शिवसेनेचे करवीरमधनं। नितेश नारायण राणे बीजेपी कणकवलीमधनं। चरणसिंग ठाकूर बीजेपी काटोलमधनं। भीमराव तापकीर बीजेपी खडकवासल्यामधनं। आकाश पांडुरंग फुंडकर खामगाव बीजेपी। नारायण पाटील शरद पवारांचे उमेदवार करमाळ्यामधनं। बाबर सुहास अनिल भाऊ शिंदेचे उमेदवार खानापूरमधनं। राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तरमधनं। चंद्रकांत बच्चू पाटील कोथरूडमधनं बीजेपीचे उमेदवार। गोगावले भारत शिंदेचे उमेदवार महाडमधनं। महेश बळीराम सावंत ठाकरेंचे उमेदवार माहीममधनं। अभिजित पाटील एनसीपीचे शरद पवारांचे उमेदवार माढ्यामधनं। रमेश कराड बीजेपीचे उमेदवार लातूर ग्रामीणमधनं। मंगलप्रभात लोढा बीजेपीचे उमेदवार मलबार हिलमधनं। जयकुमार गोरे भाजपचे उमेदवार। दादाजी भुसे मालेगाव बाह्यमधनं। नरेंद्र मेहता मीरा भाईंदरमधनं। तुषार राठोड बीजेपीचे मुखेडमधनं। खोपडे पंचम बीजेपीचे नागपूर पूर्वमधनं।
विकास ठाकरे काँग्रेसचे नागपूर पश्चिममधनं, राजेश पवार बीजेपीचे नायगावमधनं, देवयानी फरांदे बीजेपीच्या नाशिक मध्यमधनं, गिरीश नाईक काँग्रेसचे नवापूरमधनं, बनकर शंकरराव NCPचे उमेदवार निफाडमधनं, विठ्ठल लंगे शिंदेचे उमेदवार नेवासामधनं, कैलास घाडगे पाटील उद्धव ठाकरेंचे उमेदवार उस्मानाबादमधनं, प्रशांत ठाकूर बीजेपीचे उमेदवार पनवेलमधनं, राहुल पाटील ठाकरेंचे उमेदवार परभणीमधनं, प्रताप सरनाईक शिंदेचे उमेदवार ओवाळा माजीवाडामधनं, राजेंद्र गावित शिंदेचे उमेदवार पालघरमधनं, माधुरी मिसाळ बीजेपीच्या उमेदवार पर्वतीमधनं, काशीनाथ महादू दाते NCPचे उमेदवार पारनेरमधनं, विजय बापू शिवतारे शिंदेचे उमेदवार पुरंदरमधनं, इंद्रनील नाईक NCPचे उमेदवार पुसदमधनं, देवराव भोंगळे बीजेपीचे उमेदवार राजुरामधनं, मंजुळा गावित शिंदेचे उमेदवार साक्रीमधनं, आशुतोष देशमुख बीजेपीचे उमेदवार सावनेरमधनं, देशमुख शिवाजीराव बीजेपीचे उमेदवार शिराळ्यामधनं, पाचपुते विक्रम बबनराव बीजेपीचे उमेदवार श्रीगोंद्यामधनं, मोनिका राजळे बीजेपीच्या उमेदवार शेवगावमधनं, देशमुख विजय सिंद्राबाप्पा बीजेपीचे उमेदवार सोलापूर शहर उत्तरमधनं, ओगले हेमंत भुजंगराव काँग्रेसचे उमेदवार श्रीरामपूरमधनं, राणा जगजितसिंग पाटील बीजेपीचे उमेदवार तुळजापूरमधनं, प्रवीण वीरभद्र स्वामी ठाकरेंचे उमेदवार उमरगामधनं, बापूसाहेब पठारे वडगाव शेरीमधनं, शरद पवारांचे उमेदवार सुनील राऊत ठाकरेंचे उमेदवार विक्रोळीमधनं, महेश बालदी बीजेपीचे उमेदवार उरणमधनं, रमेश बोरनारे शिंदेचे उमेदवार वैजापूरमधनं, लक्ष्मण जाधव पाटील NCPचे उमेदवार वाईमधनं, श्याम खोडे बीजेपीचे उमेदवार वाशिममधनं, संजय पुनाम बीजेपीचे उमेदवार आमगावमधनं, साजिद खान पठाण अकोला पश्चिम काँग्रेसचे उमेदवार, मुरजी पटेल अंधेरी पूर्व शिंदेचे उमेदवार, रामजी मसराम आरमोरी काँग्रेसचे उमेदवार, सुमित वानखेडे आर्वीमधनं बीजेपीचे उमेदवार, सुरेश धस आष्टीमधनं बीजेपीचे उमेदवार, रवींद्र संदीप क्षीरसागर शरद पवारांचे उमेदवार बीडमधनं, श्रीजया चव्हाण भोकरमधनं बीजेपीचे उमेदवार, शांताराम मोरे भिवंडी ग्रामीणमधनं शिंदेचे उमेदवार, संजय उपाध्याय बोरिवलीमधनं भाजपचे उमेदवार, सावकारे संजय भुसावळमधनं भाजपचे उमेदवार, विलास सुकृतारे बोईसरमधनं शिंदेचे उमेदवार, महेश लांडगे बीजेपीचे उमेदवार, भोसरीमधनं विनोद निकोळे डहाणूमधनं CPIMचे उमेदवार, योगेश सागर चारकोपमधनं बीजेपीचे उमेदवार, नरहरी झिरवळ दिंडोरीमधनं NCPचे उमेदवार, राघवेंद्र पाटील धुळे ग्रामीणमधनं बीजेपीचे उमेदवार, रत्नाकर गुट्टे गंगाखेडमधनं RSPK स्वतःचा पक्ष, सुनील प्रभू दिंडोशीमधनं उद्धव ठाकरेंचे उमेदवार, प्रशांत बम गंगापूरमधनं बीजेपीचे उमेदवार, विजयसिंह पंडित गेवराईमधनं NCPचे उमेदवार, पराग शहा घाटकोपर पूर्वमधनं बीजेपीचे उमेदवार, दलित मित्र डॉक्टर अशोक माने बापू JSS हातकणंगलेमधनं, हसन मुश्रीफ मियालाल NCPचे उमेदवार कागलमधनं, सुलभा गायकवाड बीजेपीचे उमेदवार कल्याण पूर्वमधनं, राजेश मोरे कल्याण ग्रामीणमधनं शिंदेचे उमेदवार, साई प्रकाश ढाके बीजेपीचे उमेदवार कारंजामधनं, बाबाजी काळे खेडाळंदीमधनं उद्धव ठाकरेंचे उमेदवार, भीमराव केराम किनवटमधनं बीजेपीचे उमेदवार, हेमंत रासने कसबापेठमधनं बीजेपीचे उमेदवार, निलेश राणे कुडाळमधनं शिंदेचे उमेदवार, प्रकाश सुर्वे मागाठाण्यामधनं शिंदेचे उमेदवार, मदनलाल संचेती सुखचैन चैनसुखलाल मदनलाल संचेती मलकापूरमधनं बीजेपीचे उमेदवार, सुरेश दगडू खाडे मिरजमधनं भाजपचे उमेदवार, निलंगे संभाजी दिलीपराव पाटील निलंग्यामधनं बीजेपीचे उमेदवार, डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधनं बीजेपीचे उमेदवार, बबान दत्तात्रय यादव बबनराव लोणीकर परतूरमधनं बीजेपीचे उमेदवार, रविशेठ पाटील पेणमधनं बीजेपीचे उमेदवार, सचिन पाटील फलटणमधनं NCPचे उमेदवार, शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यामधनं बीजेपीचे उमेदवार, धनंजय हरी गाडगीळ सांगलीमधनं बीजेपीचे उमेदवार, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके शिरूरमधनं NCPचे उमेदवार, सिद्धार्थ अनिल शिरोळे शिवाजीनगर बीजेपीचे उमेदवार, ॲडव्होकेट कोकाटे माणिकराव शिवाजी सिन्नरमधनं NCPचे उमेदवार, रवींद्र राजेश कोठे सोलापूर शहर मध्यमधनं बीजेपीचे उमेदवार, देशमुख सुभाष सुरेशचंद्र सोलापूर दक्षिणमधनं बीजेपीचे उमेदवार, राजेश श्रीरामजी वानखेडे तेवसामधनं बीजेपीचे उमेदवार, संजय बनसोडे उदगीरमधनं NCPचे उमेदवार, विजय रहांगडले तिरोरामधनं बीजेपीचे उमेदवार, स्नेहा पंडित वसईमधनं बीजेपीचे उमेदवार, संजय दरेकर ठाकरेंचे उमेदवार वणीमधनं, भोये हरिश्चंद्र सखाराम विक्रमगडमधनं बीजेपीचे उमेदवार,
बाबासाहेब मोहनराव पाटील अहमदपूर अजित पवारांचे उमेदवार, संग्राम जगताप अहमदनगर शहर अजित पवारांचे उमेदवार, सना मलिक अणुशक्तीनगर अजित पवारांचे उमेदवार, सुलभा खडके अमरावतीमधनं अजित पवारांचे उमेदवार, रवी गंगाधर राणा बडनोरामधनं RYSP रवी राणा, श्वेता महाले चिखलीमधनं बीजेपीचे उमेदवार, समीर त्रिंबक कुणावर हिंगणघाटमधनं बीजेपीचे उमेदवार, समीर दत्तात्रय मेघे हिंगण्यामधनं बीजेपीचे उमेदवार, राहुल वावाडे इचलकरंजीमधनं बीजेपीचे उमेदवार, सुरेश दामू भोळे जळगाव शहरमधनं बीजेपीचे उमेदवार, रंजना हर्षवर्धन जाधव संजना जाधव कन्नडमधनं शिंदेंचे उमेदवार, विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिममधनं शिंदेंचे उमेदवार, चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरमधनं शिंदेंचे उमेदवार, हरीश मारुतीप्पा पिंगळे मूर्तिजापूरमधनं बीजेपीचे उमेदवार, सुहास द्वारकानाथ कांदे नांदगावमधनं सुहास कांदे शिंदेंचे उमेदवार, राहुल ढिकले नाशिक पूर्वमधनं बीजेपीचे उमेदवार, सीमा हिरे नाशिक पश्चिममधनं बीजेपीचे उमेदवार, बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख सांगोल्यामधनं PWPI मोठा फटका या ठिकाणी दिलाय, संजय केळकर ठाण्यामधनं बीजेपीचे उमेदवार, वरुण देसाई वांद्रे पूर्वमधनं ठाकरेंचे उमेदवार, हारून खान वर्सोव्यामधनं ठाकरेंचे उमेदवार, संजय नारायण मेश्राम उमरखेडमधनं काँग्रेसचे उमेदवार, रईस कसम शेख भिवंडी पूर्वमधनं SP कडनं योगेश कदम दापोलीमधनं, तर आबू आझमी SP कडनं शिवाजीनगर मानखुर्द, राजेंद्र श्यामगौडा पाटील यड्रावकर शिरोळमधनं RSVAचे उमेदवार, डॉक्टर विनय विलासराव कोरे शाहूवाडी JSSचे उमेदवार, शिवाजी सोनवणे जुन्नरमधनं काँग्रेसचे उमेदवार, शिवाजी षडुप्पा पाटील चंदगडमधनं INDचे उमेदवार। तर मंडळी ही 247 विजयी उमेदवारांची यादी तुमच्या समोर मांडलेली आहे। यामध्ये काही थोडेफार बदल हे होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते, परंतु महाराष्ट्र निवडणूक निकाल विजेत्यांची यादी या नावाने ही वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे। काही वेळापूर्वी अपडेट झालेली ही यादी आहे। 247 उमेदवारांची यादी म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे।